हाय एव्हरीवन, कशा आहे मित्रांनो? तुम्ही बघा आता परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अगर यूट्यूब चॅनलवरती आपण अगर नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा, लाईक करता व्हिडिओला आणि शेअर सुद्धा करता. आणि तुम्हाला खाली बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा होतं, म्हणजे प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहणार. विद्यार्थी मित्रांनो बघा आता एकदम मोस्ट बघणार आहोत आपण हे लेक्चर, एकदम मोस्ट IMP म्हटलं तरी चालेल. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवरती मी तुम्हाला पेपर देत आहे. कोणता काय देत आहे बेटा? या स्क्रीनवरती दिसत आहे सुरुवातीला हे आहे तुमचं फ्रंट पेज. कोणतं पेज आहे बेटा? फ्रंट पेज, म्हणजे सुरुवातीला दिलेलं फ्रंट पेज दिलेलं आहे तुम्हाला, आहे की नाही? हा आल्या मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढा. काय काढसान बेटा? स्क्रीनशॉट. सुरुवातीला स्क्रीनशॉट काढून घ्या. तर तुम्हाला त्याच्यामध्ये सुरुवातीला दिलेला आहे, बघून घ्या, तिथे दिसत असेल तुम्हाला सेक्शन ए आहे सुरुवातीला. काय आहे बेटा? सेक्शन ए आहे ना, सेक्शन ए. मी समजून सांगत आहे, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. चला तुम्हाला आपल्याला क्वेश्चन क्रमांक ए जाय हाय 4 मार्क्स आणि बी दिलेला आहे 4 मार्क्स. झालं. हा आपण ऑर मध्ये नाही घेणार, ऑर मधले ते 4 म्हणजे हेच तुम्ही हे 16 किंवा ते 16, तुम्हाला जे सोपे जाणार असेल ते तुम्ही सोडू शकता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2. क्वेश्चन क्रमांक किती? 2. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन क्रमांक 2 मध्ये सुद्धा हा ए हा सुद्धा 4 मार्कासाठी आहे. तुम्हाला किती मार्काला दिलेला? 4 मार्कसाठी. आणि बी मध्ये हा बी नंबर हा सुद्धा दिलेला तुम्हाला 4 मार्कसाठी. किती दिलेला? 4 मार्काला, आहे ना. हा त्यानंतर ऑर मध्ये सुद्धा, यामध्ये सुद्धा ऑर असतो आणि यामध्ये सुद्धा ऑर असतो. सॉरी, हे ऑर असतो. हा तर ऑर आपण इथं लिहिलेला नाहीये, ऑर आपण इथं लिहिलेला नाहीये. तुम्हाला ते स्क्रीनवरती दिसत आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या त्याचा, आहे की नाही? हा त्यानंतर तुम्हाला त्याच्या ऑर मध्ये जे दिलेलं आहे ते सुद्धा 4 मार्काला आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ए आणि बी सोडवा. ए आणि बी सोडवायचं, सी आणि डी सोडवायचा नाही. सी आणि डी सोडवायचा नाही. हे लेक्चर खूप महत्वाचं आहे, याला स्किप करू नका. मी प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक शब्द हे तुम्हाला समजून सांगत आहे की कोणत्या पद्धतीने तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सी मध्ये दिलेला तुम्हाला कॅश बॅलन्स. काय दिलेला आहे तुम्हाला? कॅश बॅलन्स. म्हणजे कॅश बुक्स जे राहते ते ऑफ राम ट्रेडरचं कॅश बुक सोडवायचं आहे. काय सोडवायचं? प्रिपेअर आहे कॅश बुक, आपण शिकलेलंच आहे कॅश बुक. डी मध्ये गिवन फॉर्मॅट द ट्रिपल, म्हणजे 3 कॉलम कॅश बुक, ट्रिपल कॉलम कॅश बुक जे दिलेलं असते त्याचं एक्सप्लेन इट इज अ, तुम्हाला कॉलमचं पूर्ण एक्सप्लेन व्हर्जन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला त्याची थेरी दिलेली आहे. ती काय दिलेली आहे बेटा? थेरी तुमच्याकडे अवेलेबल असेलच, ती पाठ करून घ्या, लर्न करून घ्या. नसेल तर मी बघतो 1-2 दिवसामध्ये तुम्हाला सुद्धा थेरी देतो. बघूया आपण व्हिडिओमध्ये. त्यानंतर सेक्शन आता हा झालेला आहे तुमचा, म्हणजे हे झाले तुम्हाला 8 मार्कला आणि हा सुद्धा 8 मार्कला, 8 मार्काला. आता बघा, आता हा सेक्शन कोणता झालेला तुमचा? सेक्शन ए. हा सेक्शन का राहतो? ए. सेक्शन ए मध्ये ABC, म्हणजे याच्यामध्ये येतो तुम्हाला ए, हा बी, आणि याच्या ऑर मध्ये राहतो सी आणि डी. त्यानंतर हा क्वेश्चन क्रमांक 2, यामध्ये सुद्धा राहतो तुम्हाला ए, बी, ऑर मध्ये सी आणि डी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे 2 सोडवायचे किंवा हे 2 सोडवायचे. तुम्ही म्हणसाल की सर मी हा एक सोडवतो आणि हा एक सोडवतो तर मला 8 मार्क मिळतील. असं नाही आहे मित्रा. लक्षात ठेवायचं कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की बा तुम्हाला अगर सोडवायचे असतील तर हे 2च सोडा, तर तुम्हाला हे 4 आणि 4 8 मार्क मिळतात. नाही तर तुम्ही कधी ए आणि त्यानंतर हा डी सोडवला तर सर 8 मार्क मिळाले माझे, झाले. नाही मित्रा, तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त 4 मार्कच मिळणार आहे. आणि याला तुमचं हे गणित बरोबर असलं तरी याला काय देतील? ते रॉंग देणार आहे. काय देणार आहे बेटा? रॉंग. म्हणून सांगतो बेटा, कधी बी पहिले ए बी जे सोडवायचं तुम्हाला, कधी सी डी सोडवायचं, दोन्ही सी डी ऑर मधले सोडवायचे. कधी सुरुवातीला सोडवायचे, सुरुवातीला सोडवायचे. आता त्यानंतर बघा
क्वेश्चन क्रमांक 2 मध्ये तुम्ही काय केलं, सी आणि डी हे दोन सोडवले तर तुम्हाला 8 मार्क मिळतील. तुम्ही म्हणसाल सर मी हा बी सोडवतो मग हा डी सोडवतो, हे सोडवत नाही, तर 8 मार्क मिळत नाही. 8 मार्क मिळणार नाही, 4 मार्क मिळतील बेटा. ही गोष्ट लक्षात ठेवायची. तुमची जी मेहनत आहे ती वेस्टेज पाण्यामध्ये जाणार. आलं का लक्षात? हा, तर बघा आता थोडी तब्येत माझी बरोबर नाही बघा, त्यानंतर त्यामुळेच थोडस लेक्चरला लेट झालेलं आहे. त्यानंतर आता सेक्शन काय दिलेला, बी दिलेला तुम्हाला. सेक्शन काय दिलेला बेटा, बी. आता हा सेक्शन जो बी आहे, सेक्शन बी, सेक्शन बी मध्ये तुम्हाला ए दिलेला आहे 7 मार्कसाठी. किती मार्कासाठी? 7. आणि ऑर मध्ये आहे तुम्हाला, ऑर मध्ये दिलेला आहे बी सुद्धा 7 मार्कसाठी. किती मार्कासाठी? 7. तर यामध्ये त्यांनी थेरी दिली यावेळेस. काय दिलेली आहे सेक्शन बी मध्ये? थेरी दिलेली आहे बेटा. 7 मार्काला काय दिलेली आहे? थेरी. तर तुम्ही काय करायची, सर हे दोन्ही सोडवू का? नाही बेटा, एकच सोडवायचं. कोणतंही, ए सोडवा किंवा मग बी सोडवा. तुम्हाला जे वाटत असेल, जे सोपी जात असेल ते सोडवायचं, परंतु दोन्ही सोडवायचे नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची, 100% लक्षात ठेवायची. आलं का लक्षात? हा. त्यानंतर बघा आता हा याचा पहिला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. आता पेपर पलटवायचा. पेपर पलटवायचा. आता बघा, आता तुम्हाला सेकंड पेपर हा तुमचा म्हणजे मागील पेपर जो आहे, सेकंड म्हणजे सॉरी हा फर्स्ट पेज, आता सेकंड पेज. आता सेकंड पेज हे स्क्रीनवरती आलेलं आहे बघा. आलं नसेल तर आता आलं असेल, बघून घ्या. आणि याचा सुद्धा स्क्रीनशॉट हा काढून घ्या. हाला पेपर दोन्ही म्हणजे फ्रंट पेज आणि सेकंड पेज तुम्हाला दिलेला आहे. आणि बघा आजूबाजूला फ्रंट आणि सेकंड पेज सुद्धा देतो मी. 1-2 मिनिटं थांबा. आलेलं असेल, बघून घ्या. फ्रंट पेज आणि मागील पेज. आता आपण बघा त्या मागील पेज ला. त्यानंतर तुम्हाला दिलेला त्यांनी सेक्शन बी मध्ये हा क्वेश्चन क्रमांक 1 होता. आता हा क्वेश्चन क्रमांक किती दिलेला आहे त्यांनी? 2. क्वेश्चन क्रमांक किती? 2. तर क्वेश्चन क्रमांक 2 मध्ये हे तुम्हाला फायनल अकाउंट आहे. काय बेटा? फायनल अकाउंट. हे 7 मार्कला. म्हणजे ए आणि बी. ए 7 मार्क, बी 7 मार्क्स. ओके, अलग लक्षात? म्हणजेच बघा मित्रांनो, 8 आणि 8 16, 16 आणि हे 7 किती होतात? 22. 22 आणि हे 7 किती झाले तुमचे? 30 मार्क. म्हणजेच तुमचा हा जो पेपर आहे हा 30 मार्कासाठी दिलेला आहे. किती मार्कासाठी? बघा मित्रांनो, पुन्हा सांगतोय, 8 मार्क, 8 आणि 8, 8 आणि 16, 16 आणि 7 किती होतात? 22 आहे ना. 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23 सॉरी 16 आहे ना. 17, 18, 19, 20, 21, 22 आणि 23. 23 आणि 7 मग 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30. ओके, आला का लक्षात? हा, असं बरोबर मग ठीक आहे. हा 30 मार्कासाठी समजलं. या पद्धतीचा तुम्हाला पेपर हा आहे. समजलं का बेटा? आणि आता आपण हा पेपर पूर्णपणे सोडून घेऊया. लक्ष द्या. समजलं ना? ओके, पॅटर्न लक्षात ठेवायचा. काही कठीण असल्यास मला कमेंट्स करा, काही असल्यास मला मेसेज करा. व्हॉट्सअप माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती मला व्हॉट्सअप करू शकता तुम्ही. आणि कोणतंही गणित एक्झाम्पल असेल तर तुम्ही ते विचारू शकता, काहीच हरकत नाही बेटा. मित्रांनो, कॉल सुद्धा केला तरी चालेल. तर या प्रकारे तुम्हाला पॅटर्न येणार आहे. म्हणून सांगतो विद्यार्थी मित्रांनो, ऑर मधलं वरचं 1 आणि सर खालचं 1 असं सोडवतो आम्ही, असं चालत नाही बेटा. समजून घ्यायचा, लक्षात ठेवायचा. वरचं 1 आणि खालचं 1 असं चालणार नाही. वरचे 2 सोडवायचे असेल तर वरचे 2च सोडवा, खालचे 2 सोडवायचे असेल खालचे 2च सोडवा. यामध्ये सुद्धा जे काही ऑर मध्ये असतील त्या सगळ्या क्वेश्चन मध्ये पहिला सेक्शन ए
फोर मार्कासाठी आहे पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन 4 मार्क. सेक्शन बी मध्ये 2च क्वेश्चन येतात, एक ए येते 7 मार्कला आणि बी सुद्धा येते 7 मार्कला. तुम्हाला सोपी जात असेल तो सोडवायचा, ए सोडवायचा असेल ए सोडवा, बी सोडवायचा बी सोडवा. सेक्शन क्वेश्चन नंबर 2 मध्ये सुद्धा ए सोडवायचा असेल ए सोडवा, बी सोडवायचा असेल बी सोडवा. परंतु हा पेपर फक्त 30 मार्कासाठी आहे आणि त्याची जी पासिंग दिलेली आहे तुम्हाला ते 9 मार्काला आहे, जास्त मार्काला नाही. आणि काही करायचं, काही ना काही आखणी करायची, हेडिंग टाकायचं, तुम्हाला मार्क मिळतात. आपले लेक्चर बघायचे YouTube वरती दिलेले आहेत तुम्हाला संपूर्ण. परुळेकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये परुळेकर सर सर्च करा, तुम्हाला वरतेच पहिल्या सुरुवातीलाच व्हिडिओ येऊन जातील. जनरल एंट्र्या, लेजर बुक, कॅश बुक, डबल कॉलम कॅश बुक, सिंगल कॉलम कॅश बुक, पेटी कॅश बुक संपूर्ण आहे त्याच्यामध्ये. सबसिडी बुक्स वगैरे, फायनल अकाउंट सुद्धा मी दिलेले आहेत, असं काहीच नाही. तर बघा आता आपण बघूया बेटा. सॉरी, आला का लक्षात, समजलं ना. त्यानंतर आता आपण बघूया ए मध्ये जनरल द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स आशिष ट्रेडिंग कंपनी 2024 मे. त्यामध्ये मेला त्यांनी सांगितलेलं आपल्याला. तर वरती हेडिंग मध्ये आपल्याला हेडिंग लिहायचं. सुरुवातीला ज्या याच्यामध्ये सांगितलेलं असेल ते जर्नल द बुक्स ऑफ आशिष ट्रेडिंग कंपनी आहे की नाही. हा, ट्रेडिंग कंपनी. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशी आखणी करायची तुम्ही, आहे की नाही. हा, ती आखणी करायची. आखणी खूप महत्वाची आहे. तुम्हाला आखणीमध्येच तुम्हाला हे मार्क मिळतील. आणि हेडिंग सुद्धा टाकलं तर तुम्हाला हे मार्क मिळतात. 1 मार्क हेडिंगलाच असतो, म्हणजे हेडिंग आणि आखणीला 1 मार्क दिलेला असतो. लक्षात ठेवायचं. डेट, पर्टिक्युलर अमाऊंट आणि लेजर फ्लोर. ओके, लक्षात आलं, समजून घ्या. त्यानंतर बघा, आता सुरुवातीला 1 नंबरला दिलेला आहे, तुमच्याकडे स्क्रीनशॉट आहे, बघून घ्या पेपर. स्टँडर्ड बिझनेस विथ द कॅश 1 lakhs, बँक बॅलन्स 1,90,000 अँड बिल्डिंग 5 lakhs. म्हणजे त्या व्यक्तीनं सुरुवातीला कॅश आणलेली आहे. काय आणलेली आहे बेटा? कॅश. डेट दिलेली आहे 1 May 2024. बाय कॅश अकाउंट डेबिट बाय बँक बॅलन्स अकाउंट डेबिट बाय बिल्डिंग अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट being started बिझनेस. बघा, तुम्हाला वाटलं तर बिंग, कॅश अकाउंट बॅलन्स आणि बिल्डिंग स्टार्टिंग बिझनेस असं सुद्धा तुम्ही पेपर मध्ये लिहू शकता, काहीच हरकत नाही. बघा, स्टार्टिंग बिझनेस कॅश किती आणलेली आहे बेटा आपण? 1 lakhs आहे ना. मग ही दाखवायची 1 lakhs. त्यानंतर बँक बॅलन्स 1,90,000. त्यानंतर 5 lakhs. किती? 5 lakhs. आता यांची करायची आपल्याला ऍडिशन. 5, 6 आणि 7 lakhs 90,000. 7 lakhs 90,000. याला करायचं बेटा इथं क्लोज. लेजर फ्लोअर मध्ये काहीच नाही लिहायचं. आता बघा, आता मोस्ट आयएमपी म्हणजे अशा तुम्हाला ह्या ज्या एंट्र्या दिलेल्या आहेत, ह्या जीएसटीच्या एंट्र्या. कशाच्या एंट्र्या आहेत बेटा? जीएसटीच्या एंट्र्या. तर बघा आता विद्यार्थी मित्र, परचेस गुड फ्रॉम द कृष्णा ऑफ ₹70,000 ऍट 18% जीएसटी. किती पर्सेंट जीएसटी? 18% जीएसटी. तर काय करायचं बेटा? 18% जीएसटीची एंट्री कशी करायची? बाय 5 May 2024. तर सुरुवातीला आपल्याकडे काय येत असते बेटा? सांगा, तुमच्याकडे काय येत असते?
गुड परचेस केलेला आहे त्या व्यक्तीने, तुम्हाला तिथं स्क्रीनशॉट पेपरमध्ये दिलेला आहे. गुड परचेस फ्रॉम कृष्णा. गुड परचेस, तुमच्याकडे गुड्स येत आहे. काय येत आहे बेटा? गुड्स येत आहे. आणि कृष्णा म्हणजे उधारीचा व्यवहार दिलेला आहे. कोणता व्यवहार दिलेला आहे? ट्रान्झॅक्शन हे उधारीचे आहेत. पिंट्या, ट्रान्झॅक्शन कोणते आहेत रे बेटा? उधारीचे ट्रान्झॅक्शन दिलेले आहे. अगर उधारीचे ट्रान्झॅक्शन दिलेले असते, नाव दिलेलं आहे म्हणजे उधारीचं ट्रान्झॅक्शन आहे की नाही. म्हणजेच आपण काय करत होतो? बाय गुड्स अकाउंट डेबिट टू त्या कृष्णाचं नाव काय करायचं? क्रेडिट. कृष्णाचं नाव काय करायचं? क्रेडिट. मग ज्यावेळी गुड्स डेबिट येते त्यावेळी सुद्धा इनपुट जीएसटी, 2 टॅक्स असतात. किती टॅक्स असतात मी तुम्हाला सांगितलं? 2 टॅक्स असतात. एक सेंट्रल जीएसटी टॅक्स असते आणि एक स्टेट जीएसटी टॅक्स असतो. तर हा एक गव्हर्नमेंटचा आणि एक सेंट्रलचा. तर बाय बघा इथं लिहायचं सुरुवातीला बाय गुड्स अकाउंट डेबिट टू कृष्णा अकाउंट क्रेडिट आहे ना. हा बाय इथं गुड परचेस केलेला आहे. काय केलेला आहे बेटा? गुड्स परचेस. 80% त्याला जीएसटी आहे. किती पर्सेंट जीएसटी आहे? 80%. तर नेहमी करता मी सांगितलेलं तुम्हाला 80% असेल तर त्याला डिवायडेड बाय 2 करा. 9% आणि 9% आहे ना. 9% 9% घ्यायचं. दोघांवर किती घ्यायचं? 9% दाखवायचं. काढायचं पूर्ण आणि त्याला डिवायडेड 2 करायचं. तर बाय इनपुट CGST अकाउंट डेबिट बाय इनपुट SGST अकाउंट डेबिट. SGST अकाउंट डेबिट. बघा मग आता हे किती दाखवत बेटा? याच्यावरती 70% into 18 त्याला डिवायडेड बाय 100. 20 कट 700 इथून किती करायचं? 18 आहे ना. हा मग आता जो तुम्हाला हे जे दिलेलं आहेत म्हणजे हे येणार आहे तुम्हाला 12,000. बघा 12,600 आहे की नाही. 18 7 126 म्हणजे 12,600. 12,006. मग त्याचे हाफ करायचे आहे की नाही. हा तर बाय गुड्स अकाउंट, गुड्स कितीला परचेस केलेली आहे आपण? 70,000. 70,000. बघून घ्या तुमच्या पेपरमध्ये. तो पेपर तुम्हाला दिलेला आहे. मी स्क्रीनवरती पेपर दिलेला आहे. हाच पेपर आपण सोडवत आहे. हा इनपुट जीएसटी किती पर्सेंट? हे 9%. आणि हे किती पर्सेंट? 9%. हे 6,300. हे पण 6,300. ते येणार आहे आपलं. हा जीएसटी येते हा 18%. किती पर्सेंट येते? या 70,000 ते 70,000 वरती येणार आहे 12,600. त्यानंतर आता टू कृष्णा. मग याची बेरीज करायची. याची काय करायची आपल्याला? बेरीज. 82,600. 82,000 किती येणार? 600. बीइंग गुड्स परचेस फ्रॉम कृष्णा 18% जीएसटी आपण दिला. मग जीएसटी दिला आणि सीजीएसटी सुद्धा दिलेला आहे. ओके मित्रांनो, आलं लक्षात? समजलं? परचेस आणि सेलवरती हा जीएसटी येत असतो. त्यानंतर बघा त्यानंतर सोल्ड गुड्स टू गणेश. आता सोल्ड केलेला माल अगर सोल्ड केलेला असेल तर मी तुम्हाला सांगितलेलं जे येत असेल ते डेबिट करायचं. जे येत असेल ते डेबिट करायचं. जे तुमच्याकडून जात असेल ते क्रेडिट करायचं. पिंट्या जे येत असेल ते अबे डेबिट कर. येत असेल तर डेबिट आणि जात असेल तर क्रेडिट. जे तुमच्याकडे येत असेल ते डेबिट दाखवायचं. जे तुमच्याकडे जात असेल ते क्रेडिट करायचं. बघ इथं ह्या उधारीचा व्यवहार होता. कोणता व्यवहार होता? तो उधारीचा ट्रान्झॅक्शन दिलेलं होतं आपल्याला कृष्णाचं आहे की नाही. हा त्यानंतर सोल्ड गुड्स टू गणेश. आता या गणेशला किती तारीख आहे बघा? 8. हे इथं क्लोज करायचं पहिले सुरुवातीला. मग 8 मे 2024. तर गणेश हा व्यक्तीचं नाव दिलेलं आहे. मग त्या व्यक्ती याचा अर्थ आपल्याकडे गुड्स सोल्ड केल्या म्हणजे आपण मोबाईल समजा विकला तर आपल्याकडे कॅश येणार आहे, रोख येणार आहे. येणारी रोख हे डेबिट टाकायची. येणारी कॅश काय करायची? डेबिट करा. व्हॉट द कमसील
कम्स इन द कॅश, कॅश येत असेल तर डेबिट, कॅश येत असेल तर डेबिट, गुड्स येत असेल तर डेबिट, आणि कॅश अँड गुड गोज आउट असेल तर क्रेडिट करायची. गोज आउट म्हणजे जाणे, गोज आउट म्हणजे जाणे, गुड्स गोज आउट जात असेल, कॅश जात असेल, गोज आउट असेल तर क्रेडिट करायची. म्हणजेच आता आपल्याला इथं काय करायचं आहे, गणेश या व्यक्तीचं नाव दिलेलं आहे म्हणजे हा उधारीचा ट्रान्झॅक्शन दिलेला आहे, तर त्या कॅशच्या जागी त्या गणेशाचं नाव लिहायचं. उधारीचं ट्रान्झॅक्शन असेल तर बाय गणेश अकाउंट डेबिट, गणेश अकाउंट डेबिट. त्याच्यानंतर आता बघा, हा जो गणेशाचा काय दिलेला आपण गणेश अकाउंट डेबिट टू, मग आता आपण सेल केला, सेल करताना आपण त्या व्यक्तीला काय देणार आहोत, गुड्स देणार आहोत. म्हणजेच आपल्या जवळची गुड्स काय गोज आउट आहे. याचा अर्थ आपण जेव्हा माल सेल करतो त्यावेळेस त्याला जीएसटी सीजीएसटी हा लावून देत असतो, त्यावेळेस त्याला हा सीजीएसटी आणि जीएसटी लावून देत असतो. सीजीएसटी म्हणजे सेंट्रल आणि एसजीएसटी म्हणजे स्टेट, ही गोष्ट लक्षात ठेवायची. टू, सुरुवातीला सेल्स अकाउंट क्रेडिट टू, हा कोणता, आउटपुट आहे की नाही, आउटपुट जीएसटी, आउटपुट सीजीएसटी अकाउंट क्रेडिट टू आउटपुट एसजीएसटी, हा जी आहे बेटा, जीएसटी अकाउंट, इथं अकाउंट लिहायचं, क्रेडिट. किती पर्सेंट दिलेला आहे त्यांनी आपल्याला, हा सुद्धा 18% दिलेला आहे. 18 म्हणजे 18%. आहे तुमच्याकडे. आता मला असा पेपर दाखवण्याचं काम नाही, तुमच्याकडे त्या स्क्रीनवरती मी पेपर दिलेला होता, तुम्ही तो स्क्रीनवरती पेपर बरोबर काढून घ्या. एक वेळा पुन्हा शेवटी मी पेपर देतो तुम्हाला 2 मिनिटांनंतर. बघा तर फ्रंट पेज आणि सेकंड बॅक साईडचं पेज सुद्धा देतो मित्रांनो. तर हे झालेलं आपलं झालं. हा म्हणजे मंदामध्ये असं सांगितलं कन्फ्युज होऊन जातो. तर बघा आता हा सीजीएसटी किती आहे, 16,50,000 आहे. तर सेल केलेला होता आपण, हा माल आहे 50,000चा, हा सेल केलेला. आता या 50,000वरती म्हणजे 50,000 वरती बघा, हा 50,000 वरती आपल्याला 50,000 इंटू 18 अपॉन करायचं 100, हे 2 0 कट 2 0 500 इंटू करायचं बेटा त्याला 18, इंटू किती करायचं 18, 18 नाही सॉरी 18 5 चा किती होतो 90 म्हणजे 90, 1895, 1800 1800 1895. हे बघा 9,000 किती आले बेटा 9,000. तर हा हाफ करायचा, किती करायचा हाफ, अर्धा अर्धा, 90%, 9% आणि 9%, त्याला डिवायडेड बाय 2 करायचं, त्याला डिवायडेड बाय किती करायचं 2, त्याला भागीला 2, म्हणजेच तो येणार आहे तुमचा बघा, हा येणार आहे तुमचा 4,500 आहे की नाही, हा सुद्धा 4,500 आणि यांची जी ऍडिशनल आहे ती इथे दाखवायची 59,000, 59 59. ओके. हा आणि इथं मग बिंग मध्ये दाखवायचं बेटा तुम्ही, बिंग गुड्स सोल्ड टू गणेश, गणेशच आहे ना, हा गणेश टू 18% जीएसटी, 18% जीएसटी. ओके, आलं लक्षात, समजलं समजलं ना. ह्या 3 एंट्री दिलेल्या आहेत. अजून एक एंट्री दिलेली आहे तुम्हाला बघा, विलड्रॉ फ्रॉम द बँक 20,000 आहे ना, हा 20,000 फॉर द पर्सनल यूज आहे. काय बेटा ते, विलड्रॉ फ्रॉम द बँक अँड 20,000 फॉर पर्सनल यूज. तर बघा आता ती एंट्री मी इथं तुम्हाला रॉक मध्ये म्हणजे इथं तुम्ही खाली लिहिचं, त्याच्या खाली आता माझ्याकडे आणि वरते बघा आता विड्रॉ केलेलं आहे म्हणजे कॅश येणार आहे. काय येणार आहे कॅश, परंतु या व्यक्तीनं काय केलं, व्यवसायाचा पैसा आणला आणि पर्सनल यूज मध्ये टाकला तो, म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे पर्सनल यूज मध्ये टाकलेला आहे. म्हणजेच तुम्हाला ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट करायचं, ती डेट लिहायची तुम्हाला तिथं खाली 21 DRAWING ड्रॉइंग अकाउंट डेबिट, ड्रॉइंग अकाउंट डेबिट आणि 2 बाय बाय ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. विड्रॉ केले ना, हा तर
बँकेतून पैसे आपण काढलेले आहेत आणि ते काय केले, व्यवसायातून रोख काय झाली, गेली. तर बाय ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट, बाय कॅश अकाउंट क्रेडिट, तुमच्या व्यवसायातून कॅश काय होत आहे, जात आहे. हे गोष्टी लक्षात ठेवायची. हे आहे पर्सनल यूज, आहे तुमचं हे पर्सनल यूज. बिंग विथ ड्रॉ फ्रॉम है ना बैंक 20 बैंक फॉर पर्सनल यूज, हे महत्वाचं आहे. तर तुम्हाला इथे हे पर्सनल यूज 20,000 आणि 20,000 असे दाखवून द्यायचे बेटा या बाजूला. म्हणजे ही एंट्री जी आहे ती तुम्हाला याच्यामध्ये लिहायची आहे. अलग लक्षात समजलं ना? हा, म्हणजेच आपला हा क्वेश्चन क्रमांक कोणता होता, 1 मधला ए, क्वेश्चन क्रमांक ए. अलग लक्षात समजलं? हा. त्यानंतर तुम्हाला एक मोस्ट आयएमपी म्हणजे सांगतो, हा जो पेपर आहे हा आहे 2024चा. 2024 आता हे कोणता आहे, सुरुवात आता 25 म्हणजे 24चा. 2024 नोव्हेंबर 2024 मधला पेपर आहे. हा, मागील वर्षी फर्स्ट सेमला आलेला. त्यानंतर बघा आता आपल्याला बी मध्ये दिलेला त्यांनी लेजर अँड पोस्टिंग फ्रॉम द ट्रान्झॅक्शन, म्हणजे तुम्हाला प्रिपेअर लेजर अकाउंट सोडून दाखवायचा आहे. कोणता अकाउंट सोडून दाखवायचा बेटा, लेजर अकाउंट. आता लेजर अकाउंट कोणतंही त्यांनी दिलेलं आहे, लेजर अकाउंट एक सोडून दाखवायचा. हा क्वेश्चन आला लक्षात, तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल काढून घ्या, काहीच हरकत नाही, मी सरकतो. समजलं बेटा, एकदम बेस्ट. प्रिपेअर लेजर अँड पोस्टिंग फ्रॉम द ट्रान्झॅक्शन. फर्स्ट सुरुवातीला दिलेला त्यांनी जानेवारी 2014 राजा कमेंट द बिझनेस विथ कॅश अँड 90,000 गुड्स वर्थ ₹1,20,000 अँड द बिल्डिंग 2 lakhs. आता त्या व्यक्तीनं लेजर विचारलेला आपल्याला. मग ज्यावेळी हा व्यवसाय चालू होत असतो तेव्हा बिझनेस कमेंट्स, त्या कमेंट्स म्हणजे मी व्यवसाय करत आहे असं त्यांनी कमेंट्स केलेलं आहे. विथ द कॅश, मी कॅश आणली 90,000, गुड्स परचेस केलेल्या 1,20,000 अँड बिल्डिंग परचेस केलेल्या 2 lakhs. मग याच्यापासून त्या व्यक्तीनं व्यवसाय चालू केला म्हणजे हे संपूर्ण काय होतील, डेबिट आणि कॅपिटल अकाउंट काय होणार आहे, क्रेडिट. तर कॅपिटलच्या क्रेडिटला तुम्ही याचे सगळ्याचे नावं लिहिसाल आणि त्यांच्या प्रत्येकाला कॅपिटलला तुम्ही त्यांचे नावं लिहिसाल. तर बघा आता, तर त्यांनी जे दिलेलं आहे प्रिपेअर लेजर अँड पोस्टिंग फ्रॉम द ट्रान्झॅक्शन, आपण एक इथं दाखवतो, इन द बुक्स ऑफ राजा. ओके, हा राजा. त्यानंतर खाली त्याच्याच खाली आपल्याला आता कोणता अकाउंट तयार करायचा, पहिले सुरुवातीला कॅपिटल अकाउंट. कोणता अकाउंट बेटा, कॅपिटल अकाउंट आहे की नाही. तर त्यांनी आपल्याला लेजर अकाउंट विचारलेला, फक्त काय विचारलेला आहे, लेजर अकाउंट. त्यांनी एंट्री विचारलेली नाही. त्यांनी एंट्री विचारली का आपल्याला, नाही. त्यामुळे आपण फक्त कॅपिटल अकाउंटच पहिले तयार करूया. कोणतं अकाउंट तयार करूया, कॅपिटल अकाउंट. त्याच्यानंतर कॅश अकाउंट, कॅश अकाउंट हे कॅश अकाउंट. बघा, त्यानंतर आता आपण करूया एक गुड्स अकाउंट, गुड्स अकाउंट. सोप्या पद्धतीमध्ये, काहीच टेन्शन नाही. बघा, तर हे तुम्ही आखणी करत आहे, तुमची आखणी कमी जास्त होता बेटा. आता माझी आखणी हे मला पेपरमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने सोडावं लागते. मला एवढे काही हे नाही, मला फक्त तुम्हाला समजून सांगायचं आहे की नाही. हा, म्हणून लक्षात ठेवायचं की आखणी ही चांगल्या पद्धतीची करायची. बिल्डिंग अकाउंट वरती इथं डेबिट आणि हे क्रेडिट सुद्धा लिहायचं. इथं माहितच आहे तुम्हाला, अमाऊंट पर्टिक्युलर, इथं तुम्हाला डेट लिहायची आहे, ही अमाऊंट लिहायची आहे, पर्टिक्युलर आणि डेट. समजलं? हा बेटा, पाहता लक्ष द्या.
हा डेटचा कॉलम आहे, ठीक आहे, छोटासा. बघा इथं काय लिहायचं बेटा तुम्हाला, हा डेट, पर्टिक्युलर अमाऊंट, डेट 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 पर्टिक्युलर अमाऊंट, क्रेडिट, इकडे डेबिट, हे सुद्धा डेबिट, क्रेडिट, डेबिट क्रेडिट, डेबिट क्रेडिट. बघा हे झाले आपले लेजर अकाउंट. त्यांनी तुम्हाला 4 मार्कासाठी लेजर अकाउंट तयार करायला सांगितले. याचा अर्थ तुम्हाला या प्रत्येक कॉलमला फक्त एकच मार्क आहे. किती मार्क आहे? एकच मार्क. 1 1 1 1 म्हणजेच तुम्हाला 4 मार्कासाठी दिलेलं आहे हे. आणि हे तुम्हाला प्रिपेअर लेजर अकाउंट अँड पोस्टिंग द म्हणजे त्याचे ट्रान्झॅक्शन करून दाखवायला म्हणते तुम्ही. तर आपण तुम्हाला वाटलं तर एकच एंट्री असल्यामुळे तुम्ही एंट्री करून घ्यायची, आखणी करायची जनरल एंट्रीची आणि एक एंट्री करायची. मी तुम्हाला रफ मध्ये करून दाखवतो, आहे की नाही. हा तर बघा आता जी एंट्री करत आहे आपण ती कोणत्या पद्धतीची, बाय. तुमच्या आपल्याकडे हे सगळे व्यवसाय, कॅश अकाउंट तुमच्याकडे स्क्रीनशॉट आहे, बघून घ्या. कॅश, गुड्स आणि बिल्डिंग हे संपूर्ण येणारं संपूर्ण डेबिट करायचं, भविष्यामध्ये त्याच्यापासून कॅपिटल मिळत असते. म्हणून बाय कॅश अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट किती आहे सांगा, 90,000 आहे ना. हे 90,000. त्यानंतर बाय गुड्स अकाउंट डेबिट 1,20,000. बाय बिल्डिंग अकाउंट डेबिट 2 lakhs. किती बेटा 2 lakhs. आणि 2 कॅपिटल अकाउंट क्रेडिट. आता या सगळ्याची बेरीज जी बेरीज असते ते 4,10,000 आहे की नाही. आता हे तुम्ही रफ मध्ये दाखवा किंवा मग कसे तुम्हाला करायचं असेल करून घ्या, काही हरकत नाही, आहे की नाही. तर बघा लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. आता हे कसं सोडायचं, हे कॅपिटल अकाउंट आहे सगळ्यात पहिले. ते सुरुवातीला कॅश अकाउंट दिलेला आपण खाली बघू. टू कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, कुठे कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. तर कॅपिटल अकाउंट कोणता आहे, हे आहे. या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला या सगळ्याच्या नाव लिहायचे. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला कोणाचे नाव लिहायचे, संपूर्ण सगळ्यांचे. बघा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. आता याच्यामध्ये डेट दिलेली आहे का त्यांनी तुम्हाला, जानेवारी, फक्त जानेवारी सांगितलेला आहे की नाही. पेपरमध्ये तर जानेवारी 2014. मग इथे लिहायचं फक्त जानेवारी 2024. बाय कॅश अकाउंट, कॅश अकाउंट किती 90,000. त्यानंतर बाय गुड्स अकाउंट, गुड्स अकाउंट 1,20,000. बाय बिल्डिंग अकाउंट 2 lakhs. किती बेटा 2 lakhs. आणि आता यांची काय करायची, टोटल लेजर अकाउंटचे काय करत असतात, बेरीज. लेजर अकाउंटचे काय करत असतात, बेरीज. मी तुम्हाला सांगितलेलं आहे याची बेरीज करायची. येथे 4,10,000. किती आहे ना 4,10,000. हे 4,10,000. आता या बाजूला मायनस करायला काहीच नाही, म्हणजे इथं 31 जानेवारी 2024 टू बॅलन्स सी आणि डी 4,10,000. आणि इथं या तारखेच्या खाली दाखवायचं, सॉरी इथं या टोटलच्या खाली 1 फेब्रुवारी 2024. बाय बॅलन्स बी आणि डी 4,10,000. 4 लाख किती 10,000. इथं मायनस करायला काही नव्हतं म्हणून आपण ते डायरेक्ट दाखवलं, त्याची बेरीज केली, दोन्ही बाजूला लिहिलं आणि इथं बॅलन्स बीडी सीडीच्या नावाने लिहायचं आणि तेच खाली उतरायचं. समजलं ना. लक्ष द्या. आता पेपर 16 आहे त्याच्यामुळे हे लेक्चर थोडस खूप मोठं आहे. त्यानंतर आता बघा कॅश अकाउंट डेबिट आहे, कॅशच्या डेबिटला कॅपिटलचं नाव लिहायचं, अमाऊंट ही लिहायची, ही अमाऊंट कुठेच नाही लिहायची. त्यानंतर कॅश अकाउंटच्या डेबिटला, कॅश अकाउंट कोणता आहे, कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला, कॅश अकाउंटच्या डेबिटला 2 कॅपिटलचं नाव, त्याच अकाउंटमध्ये त्याच अकाउंटचं नाव येणार
नाही. त्याच अकाउंटमध्ये त्याच अकाउंटचं नाव येणार नाही. 90,000 दोन्ही बाजूला इथं अशी रेश मारायच्या. 90,000 90,000. तुम्हाला भरपूर वेळ असते याच्यामध्ये मायनस करायला, इथं काहीच नाही आहे म्हणून इथं 31 जानेवारी 2024 बाय आहे की नाही, बाय बॅलेन्स सी आणि डी, बाय बॅलन्स सी आणि डी 90,000. त्यानंतर इकडे दाखवायचं 1 फेब्रुवारी 2024 टू बॅलन्स बी आणि डी, ब्रॉड डाऊन म्हणतात त्याला बेटा, 90,000 झालं. त्यानंतर आता गुड्सच्या डेबिटला कोणाचं नाव लिहायचं, कॅपिटलचं. गुड्सच्या डेबिट बाजूला, आता गुड्सच्या डेबिटला म्हणजे गुड्सची ही बाजू आहे डेबिट, जानेवारी 2024 टू कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंट 1,20,000. 1 लाख किती, 20,000. त्याच्यामध्ये लिहायला दुसरं अजून काहीच नाही आहे. 1,20,000 1,20,000 झालं. याच्यामधून हे मायनस करायचे. 31 जानेवारी 2024 है ना, हा, बाय बॅलन्स सी आणि डी 1,20,000 1,20,000. आता हे इथं उतरायचे, सॉरी त्याच अकाउंटला उतरायचे. 1 फेब्रुवारी प्रत्येकाचं तसंच करत जायचं बेटा. टू बॅलेन्स बी आणि डी, बॅलन्सचं स्पेलिंग पूर्ण लिहायचं, 1,20,000. त्यानंतर बघा आता मित्रांनो, हा बिल्डिंग अकाउंट सुद्धा बिल्डिंग अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव लिहायचं, कॅपिटलचं. म्हणजेच तुम्हाला काय करायचं, कॅपिटलच्या क्रेडिटला या तिघांचे नाव लिहायचे. त्याच्यानंतर कॅशच्या डेबिटला कॅपिटलचं नाव, कॅपिटलचं नाव, गुड्सच्या डेबिटला कॅपिटलचं नाव, बिल्डिंगच्या डेबिटला कॅपिटलचं नाव. त्याच अकाउंटमध्ये त्याच अकाउंटचं नाव येणार नाही, त्याच अकाउंटमध्ये त्याच अकाउंटचं नाव येणार नाही. ओके, हा, मग या कॅपिटल बिल्डिंगच्या डेबिटला कॅपिटलचं नाव जानेवारी 2024 टू कॅपिटल अकाउंट 2 लाख, किती, 2 लाख. आलं का लक्षात? आता याला हे असं क्लोज करायचं. इथं 2 लाख लिहायचे, इथं सुद्धा 2 लाख लिहायचे. आता याच्यामध्ये हे मायनस करायचं आणि इथं 31 जानेवारी 2024 दाखवायचं. बाय बॅलेन्स सी आणि डी 2 लाख, आणि हे पुन्हा इथं खाली उतरून द्यायचे 2 लाख. टू बॅलेन्स बी आणि डी इथं 1 फेब्रुवारी 2024. या पद्धतीचं तुम्हाला हे गणित करायचं आहे. 4 मार्कासाठी आलेला आहे. एक मार्क तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतो, तर लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आता ऑर मध्ये सुद्धा आता आपल्याला दिलेला आहे त्यांनी ट्रायल बॅलन्स. का दिलेला बेटा, ट्रायल बॅलन्स आहे की नाही. तर ट्रायल बॅलन्स खूप लवकर होते, याची काहीच टेन्शन नाही आहे. तुम्ही आता स्क्रीनशॉट काढला असेल, काढून घ्या. ओके, काढला. तर बघा तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्यानंतर आपल्याला दिलेला आहे त्यांनी, म्हणजे ट्रायल बॅलन्स सांगितलेला आहे. काय सांगितलेला बेटा, ट्रायल बॅलन्स. सुरुवातीला हे लिहायचं राहिलेलं होतं, मी लिहिलं नव्हतं गडबडमध्ये, तर बघून घ्या. आता तुम्हाला लिहून दिलेलं बीकॉम फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट NAP 2024 पेपर अकाउंट आहे. काय आहे बेटा, पेपर अकाउंट. शॉर्टकट मध्ये लिहिलेलं आहे मी. तर ट्रायल बॅलन्स सुद्धा इन द बुक्स ऑफ, काही नाव नाही आहे त्याच्यामुळे इथं लिहायचं ए ट्रेडर्स. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर खाली दाखवायचं आहे तुम्हाला ट्रायल बॅलन्स. त्याखाली ऍज ऑन कधीचा आहे, 31 मार्च 2024. बघा साध्या पद्धतीमध्ये आखणी करायची त्याची.
बिलकुल या बाजूला याच्यामध्ये डेटचा कॉलम वगैरे नाही आखायचा. हे पर्टिक्युलर हा अमाऊंट आणि हा सुद्धा अमाऊंट. त्यानंतर बघा आता वेजेस. वेजेस सगळे एक्सपेन्सेस डेबिट मध्ये जातात. वेजेस डेबिटला 5800. त्यानंतर रेंट अँड टॅक्स 1000. रेंट अँड टॅक्स 1000. प्रिंटिंग सुद्धा डेबिट बाजूला 1800. हे सुद्धा डेबिटला. सन्ड्री एक्सपेन्सेस हा सुद्धा SUNDRY सन्ड्री एक्सपेन्सेस हे सुद्धा डेबिट बाजूला 10,800 रुपये. त्यानंतर रिसिव्ड रेंट. रिसिव्ड क्रेडिटला येत असते. मी तुम्हाला सांगितलं रिसिव्ड कोणतंही असो हे क्रेडिटला दाखवायचं. 12,500. एक्सपेन्सेस डेबिट बाजूला सगळे. कॅपिटल सुद्धा डेबिट बाजूला असते. याच्यापासून उत्पन्न होते आपल्याला, म्हणजेच हे उत्पन्नाचं पद जे असते हे क्रेडिटला येते. फर्निचर ही असेट आहे आपली. काय बेटा? असेट. मग हे डेबिटलाच येणार 16,000. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट सुद्धा तुमची काय आहे? असेट दिलेली आहे. इन्व्हेस्टमेंट असेट आहे 5,500. त्यानंतर कॅश इन हँड हे सुद्धा तुमची असेट आहे. हे सुद्धा डेबिट बाजूलाच येणार. त्यानंतर बँक इंटरेस्ट क्रेडिट लिहिलं आहे तिथं. बँक इंटरेस्ट याच्यामध्ये C आणि R दाखवलेला आहे, म्हणून मग क्रेडिट लिहिलेलं असल्यामुळे हे क्रेडिटला येणार आहे 13,400 रुपये. 13,000 किती? 400 रुपये. आणि याची ही टोटल जी असते हे सेम आली पाहिजे. गणित झालेलं आहे. 4 मार्कासाठी तुम्हाला गणित येते हे. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, 4 मार्कासाठी गणित येते. याची करूया आता आपण ऍडिशनल. काय करूया आता आपण? ऍडिशनल. हा तर बघा 11,500 है ना. हा प्लस 25,000 प्लस 13,400 हे प्लस 50,900. आता हीच टोटल इकडची सुद्धा आपली आली पाहिजे, तरच आपलं हे गणित बरोबर आहे. 5,800 प्लस 1,000 प्लस 1,800 प्लस 10,800 प्लस 16,000 प्लस 5,500 प्लस 10,000. ओके, आली 50,900 टोटल बरोबर आलेली आहे. म्हणजेच आपल्याला याचे 4 मार्क सुद्धा मिळाले. अलग लक्षात स्क्रीनशॉट काढायचे काढून घ्या. समजलं बेटा? काहीच हरकत नाही. त्यानंतर बघा आता एकदम पेपर खूप नंतर तुम्हाला दिलेला आहे डिफरन्स बिटवीन द जनरल एंट्रीज म्हणजे जनरल अँड लेजर्स, म्हणजे त्याचा सुद्धा तुम्हाला 4 मार्क्ससाठी दिलेला आहे. त्याचा डिफरन्स तुम्हाला तो दाखवायचा आहे. तो तुम्ही थेअरीमध्ये दाखवून द्यायचा. थेअरीमध्ये लिहायचा आहे तुम्हाला. 4 मार्क दिलेला म्हणजे आपला क्वेश्चन 1 हा सोडवणं पूर्ण झालेला ABCD. आता क्वेश्चन 2. तर प्रिपेअर अ परचेस बुक इन द बुक्स ऑफ मिस्टर नितीन ट्रेडर्स. एकदम सोपी पद्धतीनं आहे दिलेलं, काहीच कठीण नाही रे बाबू, एकदम सोपी आहे. परचेस बुक आणि सेल बुक्स फक्त अशी आखणी करायची आणि छापायचं, आखणी करायची आणि छापायचं. बघा आता कोणतं बुक्स? क्वेश्चन क्रमांक 2 इथं लिहितो बेटा. हे क्वेश्चन क्रमांक 2. क्वेश्चन क्रमांक 2 मध्ये आपल्याला विचारलं त्यांनी फक्त कॅश बुक. मग इथं इन द बुक्स ऑफ नितीन ट्रेडर्स. मी प्रत्येकाचं तुम्हाला हेडिंग सांगत आहे. हेडिंग का बरं लिहून दाखवत आहे? अरे मार्क आहेत त्याला पिंट्या, त्याला मार्क मिळतात बेटा हेडिंगला तुम्हाला. तर खालीच त्यानंतर परचेस बुक्स, परचेस बुक्स. ओके, हा बस आखणी करायची. आणि हा इनवॉइस नंबर सुद्धा असेल तर लिहायचा, नसेल तर राहिला, आहे की नाही. हा डेट, पर्टिक्युलर, इनवॉइस नंबर, अमाऊंट आणि अमाऊंट. यामध्ये फक्त परचेसचे ट्रान्झॅक्शन येतात. कोणते ट्रान्झॅक्शन येतात? परचेसचे. 1 1 मार्च
परचेस गुड्स फ्रॉम द सचिन, याचा अर्थ हे ट्रान्झॅक्शन येणार आहे ना 1 मार्च 2024. चला जाऊ द्या, इकडे सरकू का थोडासा, म्हणजे ही इथं ओके दिसणार 2024. परचेस गुड्स फ्रॉम सचिन. काय बेटा, काय येणार आहे इथं, सचिन अकाउंट, सचिन अकाउंट, बाकी काहीच नाही. इन्व्हॉइस नंबर नाही आहे, अमाऊंट सेकंड कॉलमला नेहमीकरिता सेकंड कॉलम, सोपी आहे, काहीच नाही करायचं, डायरेक्ट छापायचं आहे. त्यानंतर परचेस गुड्स फॉर कॅश, कोणताच व्यवहार येणार नाही, कॅशचा कोणताच व्यवहार याच्यामध्ये येणार नाही, फक्त उधारीचे ट्रान्झॅक्शन दाखवावं लागतात. कोणते ट्रान्झॅक्शन दाखवावं लागतात, उधारीचे. ऍसेट सुद्धा कोणते देणार नाही. त्यानंतर 10 मार्च, म्हणजे 2 नंबरचं 2 मार्चला ट्रान्झॅक्शन एंट्री येणार नाही. 10 मार्च गुड्स फ्रॉम राजा है ना, राजा 10 मार्च 10th टू 4 राजा अकाउंट, कोणतं अकाउंट, राजा अकाउंट 17,000 17,000. त्यानंतर दिलेला आहे सॉरी 30,000 आहे, आपण वरची अमाऊंट लिहिली 30,000. राजाची 30,000 आहे. त्यानंतर परचेस फर्निचर फ्रॉम केडी, केडी सेल ऑफ ₹15,000, ते येणार नाही. फर्निचरचं, कोणतं, फर्निचरचं ट्रान्झॅक्शन येत नाही, असेट नाही येत, आपल्याला फक्त गुड्स पाहिजेत. काय पाहिजेत बेटा, गुड्स. त्यानंतर 28चं येणार 2024. परचेस गुड फ्रॉम योगेश अँड 10%. बघा, योगेश अकाउंट, इन्व्हॉइस नंबर नाही आहे, 10% डिस्काउंट म्हणते तो, आहे की नाही. 40,000 याचं डिस्काउंट याच्यापुरती सीमित असते, हा 10%. 4,000 येतो, 40,000 वरती 10%, 4,000 किती येते, 40,000 वरती 10%, 4,000, म्हणजे सेकंड कॉलमला येते 36,000. झालं. यांची करायची आहे तुम्हाला ऍडिशनल. काय करायचे बेटा, ऍडिशनल. 30 आणि 20 50 50, हे 30 आणि 30 60 70 80 80 80 80 आणि हे 90 91 91,000. ओके, संपला. 60 70 80 आणि ते 65 संपलं. क्वेश्चन 2 मधला हा ए, क्वेश्चन 2 मधला ए, क्वेश्चन 2 मधला ए झाला. हे किती मार्काला आहे, 4 मार्काला. आपण किती मार्काला तुम्हाला, 4 मार्काला. त्यानंतर क्वेश्चन 2 मधला, क्वेश्चन 2 मधला बी, तुम्हाला राऊंड मी त्याच्यावरती काय देत आहे बघा. तुम्हाला पुन्हा आता एक वेळा त्याचा पेपरचा हे दिलेला आहे, मी बघून घ्या. सुरुवातीला सुद्धा दिलेला आहेच. सेल बुक, आता कोणतं बुक्स आहे, सेल बुक्स, म्हणजे बघा बी मध्ये विचारलेलं आपल्याला सेल बुक्स, कोणतं बुक्स आहे, सेल बुक्स. मग इथं दाखवायचं हेडिंग तेच लिहायचं. तसंच इन द बुक्स ऑफ एम एस वरती पण होतं ग्राम ट्रेडर्स. ओके, संग्राम ट्रेडर्स सेल्स बुक्स. कोणता बुक्स आहे बेटा, सेल बुक्स. कोणता बुक्स आहे, सेल बुक्स, आहे की नाही. हा, मग आता इथं सुद्धा आपल्याला आखणी करायची सेम पद्धतीमध्ये. बघा, आणि हा डेटचा पण, हा डेट, पर्टिक्युलर, इनवॉइस नंबर, अमाऊंट आणि अमाऊंट, डेबिट क्रेडिट नसते. सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट टू नवल ₹20,000. नवल क्रेडिट दिलेला आहे. म्हणजे ज्यावेळी सोल्ड गुड्स टू क्रेडिट असेल, सोल्ड गुड्स केलेला आहे क्रेडिट टू नवल, याचा अर्थ येणार सोल्ड ओल्ड न्यूजपेपर नाही येणार, कारण की त्याची इन्कम झालेली आहे आपल्याला. तर तुम्हाला फक्त सोल्ड गुड्स हे 1 तारीख 1 मे 2024 नवल अकाउंट 20,000 20,000
झालं. त्यानंतर सोल्ड ओल्ड न्यूजपेपर येणार नाही, याच्यामध्ये फक्त आपल्याला गुड्सचे व्यवहार पाहिजेत. परचेस गुड्स आहे, सेल बुक्स मध्ये सेलचे व्यवहार येणार, परचेस येणार नाही. कन्फ्युज करण्याला दिलेला सोडून द्यायचं. त्यानंतर दिलेलं आपल्याला सोल्ड गुड्स टू संजय येथे हे ट्रान्झॅक्शन अँड 10% डिस्काउंट सुद्धा दिलेला आहे त्यांनी. म्हणजे 4 मे कोण आहे, संजय जय अकाउंट 10% डिस्काउंट आहे. डिस्काउंट किती पर्सेंट, 10%. किती अमाऊंट आहे, 32,000. ही 32,000 3,200 मायनस काय करायची, ती मायनस. याच्यामधून ही मायनस करायची. आता ही 0 0 10तून 2 गेले 8 राहिले, हातचा पद दिला, मग 2 मधून 4 नाही जात म्हणून 12तून 4 मायनस करायचे, हे 8 राहिले. ह्या आपण हातचा वापस दिला, 3 मधून हा 1 गेला, हे राहिले 2, 28,800. ओके, आलं लक्षात बेटा. त्यानंतर सोल्ड गुड्स टू सुधीर येथे हे ट्रान्झॅक्शन सोल्ड गुड्स टू सुधीरचं ते 5 मे. सुधीर अकाउंट एकदम सोपी आहे. 18,000 काहीच कठीण नाही, फक्त छापायचं आहे, तुम्हाला लक्ष द्यायचं. आता याची करायची बेरीज आणि हे करायचं क्लोज. किती येते बेरीज, येते 2 आणि 2 4 आणि 1 5 आहे ना. 5 मग 5,000 आणि त्यानंतर 8 आणि 16,000 म्हणजे 5,000 सॉरी 5 नाही 20,000 आहेत, आहे की नाही. 20 आणि 20 40 40 20 आणि 20 40 40 आणि हा 50 50 50,000 आहे की नाही. 50,000 आणि हे 8 आणि 16,000 हे 800 0 0 8 6 आणि 6 66,800 66,800 अलग लक्षात. 50 60 66 आणि ते 800. ओके, समजलं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपल्याला दिलेलं प्रिपेअर कॅश बुक्स ऑफ राम ट्रेडर्स. कोणतं बुक्स, कॅश बुक तयार करायचं, म्हणजे याच्यामध्ये सगळे कॅशचेच ट्रान्झॅक्शन येतील. कोणते ट्रान्झॅक्शन येतील बेटा, बघत आहे जसं क्वेश्चन क्रमांक 2. हा तुम्हाला दिलेला क्वेश्चन क्रमांक 2. तर पहिले सुरुवातीला आपण परचेस बुक आणि सेल बुक हे बघितलेलंच आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपल्याला दिलेला क्वेश्चन क्रमांक 2 मध्ये सी मध्ये, त्याच्या ऑर मध्ये, म्हणजे ऑर मध्ये क्वेश्चन क्रमांक 2च्या ऑर मध्ये सी मध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की बघ कॅश बुक तयार करा. मग कॅश बुक तयार करताना इन द बुक्स ऑफ नाव नाही येत, नाव एका दिलेला आय दिलेला आहे की नाही. नेम दिलेला आहे म्हणजे राम ट्रेडर्स. राम ट्रेडर्स ओके. हे कॅश बुक. त्याला याची आखणी करायची बेटा. अशी आखणी केल्यानंतर तुम्हाला फक्त सिंगल कॉलम कॅश बुकच सांगितलेलं आहे त्यांनी. आपल्याला जास्त कॉलम कॅश बुक त्यांनी सिंगल कॉलम कॅश बुक सांगितलेलं आहे असल्यामुळे काही टेन्शन नाही, शॉर्टकट मध्येच होते. हे बघा, हे डेट पर्टिक्युलर लिहायचं राहिलं होतं, आपण लिहून घेतलं. बीकॉम फर्स्ट सेमला एनईपी पेपर अकाउंट. हा पेपर आहे अकाउंटचा, एकदम मोस्ट IMP. पर्टिक्युलर अमाऊंट जो आता पेपरला तुम्हाला येणार आहे, म्हणजे हा आपण मागील वर्षाचा पेपर हा सोडून बघत आहे. क्रेडिट डेबिट आणि क्रेडिट. तर थेरी जी आहे ती फक्त थेरी तुम्हाला करायची आहे. मी फक्त थेरी तुम्हाला सांगत आहे. थेरी फक्त सांगितली की बा तुम्ही करून घ्या. आणि प्रिपेअर कॅश बुक आपण जे गणित बघत आहे फक्त प्रिपेअर कॅश बुक्स. आता कॅश बुक मध्ये बघा आपण विद्यार्थी मित्रांनो हेडिंग टाकलं इन द बुक्स ऑफ राम ट्रेडर अँड कॅश बुक डेबिट आणि क्रेडिट. डेबिट आणि क्रेडिट. पहिल्या नंबरला दिलेला तुम्हाला 1 मे. तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला मंगाशी मी या पहिले आपण बघितलेच होते पेपर पॅटर्न दिलेला आहे मी तुम्हाला, आहे की नाही. त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवा. 1 जानेवारी 2024 टू बॅलन्स बी आणि डी ब्रॉड डाऊनचं जे असेल ते 22,500. त्यानंतर कॅश परचेस. आता कॅश परचेस पैसा विकत भेटते का, नाही. बघा माझा आवाज वगैरे बरोबर येत नसेल तर थोडा कसा बसलेला असल्यामुळे
थोडंसं ऍडजस्ट करायचा. तर कॅश परचेस, कॅश म्हणजे कॅश विकत भेटते का विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला नाही, गुड्स विकत घेऊ आपण. काय विकत घेऊ? गुड्स. म्हणजे काय विकत घेणारा? गुड्स विकत घेणारा. मग गुड्स अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. गुड्स अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. बघा, बाय गुड्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. किती आहे? 5700. तर कॅश अकाउंटच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहायचं? गुड्सचा. त्याचं नाव लिहायचं गुड्सचं. 3 जून आहे, जून. 3 जून. कॅशच्या क्रेडिटला बाय परचेसचं नाव लिहा. परचेस अकाउंट 5700. इथं परचेस अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट केलं तरी चालते. बघा, परचेस अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. कॅशच्या क्रेडिटला परचेसचं नाव, कॅशच्या क्रेडिटला परचेसचं नाव, कॅशच्या क्रेडिटला परचेसचं नाव. त्यानंतर कॅश सेल. आता कॅश म्हणजे पैसे विकल्या जातात असतात का? नाही. आपण पैसे विकतो का बेटा? नाही, पैसे विकणार नाही. मग आता पैसे विकत नाही तर एंट्री काय करू आपण? आपल्याकडे कॅश येणार आहे आणि आपल्याकडून काय होणार आहे? गुड्स जाणार आहे. म्हणजेच येणारी कॅश काय करतात? डेबिट बाय कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट क्रेडिट. कॅशच्या डेबिटला कोणाचं नाव लिहायचं? सेल्सचं. कॅशच्या डेबिट बाजूला. मी या पहिले तुम्हाला संपूर्ण लेक्चर मध्ये शिकवलेलं आहे. तुम्ही ते लेक्चर बघा पूर्ण, म्हणजेच तुम्हाला ते समजतील. 9800 ते लेक्चर तुम्हाला बघायचेच आहेत संपूर्ण. जनरल एंट्री, कॅशबुक, पेटी कॅशबुक, तरच तुम्हाला ते अभ्यास समजणार. तरच तुम्हाला आता पेपर हा सोडवता येईल. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय दिलेलं आहे? तर त्यानंतर आहे कॅश रिसिव्ड फ्रॉम अनिल. आता कॅश रिसिव्ड म्हणजे कॅश येत आहे कोणाकडनं? अनिलकडनं. कोणाकडनं? अनिलकडनं. म्हणजे बाय कॅश अकाउंट डेबिट टू अनिल अकाउंट क्रेडिट. अनिल अकाउंट क्रेडिट. कॅशच्या डेबिटला कोणाचं नाव लिहा? येत आहे कॅश रिसिव्ड आहे. रिसिव्ड येणारी कॅश काय करतात? डेबिट करतात. येणारी कॅश काय करतात? डेबिट आहे की नाही? तर कॅशच्या डेबिटला कोणाचं नाव लिहायचं आहे मग? अनिलचं. 9 जानेवारी टू अनिल अकाउंट 1500. त्यानंतर आता वेजेस पेड. वेजेस काय म्हटलेलं? पेड म्हणजे मजुरी दिली. काय दिलेली आपण? मजुरी दिली. मग आपल्या दोनची कॅश काय होतात? गोज आउट होत आहे. गोज आउट कॅश काय करायची? क्रेडिट करायची. ऑल द एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट करायचे. म्हणजेच हे वेजेस अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट क्रेडिट. मग कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला वेजेसचं नाव, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला वेजेसचं नाव, कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला कोणाचं नाव येणार? वेजेसचं. बाय वेजेस अकाउंट 300. किती? 300. त्यानंतर बघा आता पुन्हा एक एंट्री दिलेली आहे तुम्हाला की बाबा पर्सनल विड्रॉ कॅश फ्रॉम पर्सनल यूज. म्हणजे त्यांनी विड्रॉ केले बँकेमधून आणि मगाशीच आपण या पहिले बघितलेलं होतं. पहिल्या क्वेश्चन मध्ये सुद्धा हीच एंट्री होती इकडे ए मध्ये. पर्सनल यूज म्हणते तो. पर्सनल साठी मी तुम्हाला सांगितलेलं ड्रॉइंग अकाउंट डेबिट करायचं. ड्रॉइंग अकाउंट काय करायचं? डेबिट. स्वतःच्या व्यवसायामधून आपण घरी पैसे नेलेले असतील तर ड्रॉइंग अकाउंट डेबिट बाय ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहायचं? ड्रॉइंगचं. 27 जून बाय अकाउंट डेबिट. अमाऊंट किती? 1900. आला का बेटा लक्षात? आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता यांची करायची आहे तुम्हाला ऍडिशनल. काय करायचे बेटा? ऍडिशनल. मोठी कोणती येणार आहे? लास्ट कोणती येणार? ही 22,500 आहे. इकडे तेवढी मोठी नाही आहे, त्यामुळे ही डेबिट बाजूच मोठी येते शक्यतो. 0 आहे ना. 8 आणि 5 13, 5 आणि 5 10 आणि 8 18, 1800. हे 8 चला 1 9 1 10 10 10 11 12 13 1303 चला 1 आणि हे 33,800 आहे की नाही? मग आता यांची बेरीज सुद्धा आता इथं आपण बेरीज करू. सध्या हे 0 आहे ना. 7 आणि 3 10 10 9 1909 चला 1 5 आणि 1 6 आणि 1 7. म्हणजे आता या मोठ्यामधून ही काय करायची आहे? मायनस. काय करायची बेटा? ती मायनस.
यामधून डेबिट मधून क्रेडिट मायनस करा. अरे मोठी ही आलेली आहे, मग या क्रेडिट मधून ही मायनस करायची. काय करायची आहे? ही मायनस. ही इथं नाही लिहायची तुम्हाला, ही मी दाखवली तिथं. मग आता मायनस केल्यावर बॅलन्स हे मायनस 0 0. मग आता 8 मधून 9 जातात का? नाही. मराठी हे आहे म्हणून मी मराठी 18 मधून 9 मायनस करा. किती राहतात? 9 दुनी 18 म्हणजे 9 राहतात. हा कॅरी पुन्हा खाली दिला. मग 13 मधून 8 मायनस करायचे आहे तुम्हाला, म्हणजे किती राहतात? 5 कॅरी 2 म्हणजे 25,900. मग आता डेबिट मधून क्रेडिट मायनस होत आहे. डेबिट मधून क्रेडिट मायनस होत आहे. 30 जून 2024 25,900. 25,900. इथं लिहायचं बाय बॅलेन्स. बॅलेन्स सी आणि डी. आता हे इकडे उतरायचं तुम्ही त्या तारखेच्या खाली. जून 1 जुलै 2024 टू बॅलेन्स बी आणि डी 25,900. आणि याला करायचं आहे तुम्हाला क्लोज. काय करायचं बेटा? क्लोज. हे झालं तुमचं कॅश बुक. भेटले तुम्हाला 4 मार्क. आला का लक्षात? सोडून दाखवलेला आहे मी तुम्हाला आता पेपर. आता राहिलेला आपला एक क्वेश्चन म्हणजे दुसरा बघा. आता त्याच्या मध्ये डी आणि डी मध्ये तुम्हाला गिव्ह द फॉर्मॅट फॉर द ट्रिपिकल 3 कॉलम कॅश बुक अँड द एक्सप्लेन इट इज अ व्हेरियस कॉलम्स. म्हणजे त्याची आखणी करा, फॉर्मॅट टाका. फॉर्मॅटची आखणी जी असते त्याची जी आखणी दिलेली आपल्याला 3 कॉलम कॅश बुकची. कोणत्या कॉलम कॅश बुकची? 3. 1 2 हा एक. त्यानंतर आम्ही तुम्हाला एक रफ मध्ये सांगत आहे फक्त. पुन्हा इकडे 1 2 हा तिसरा. ओके. आणि याच्यामध्ये अजून एक येतो, हे छोटं पडलं आता आहे की. बघा पुन्हा एक कॉलम ट्रिपल कॉलम कॅश बुकची आखणी सांगितलेली आहे मी तुम्हाला, तशी सांगितलेली नाही आहे का? बघा हा पूर्ण मधून एक हा डेट, हे बी डेट 1 2 3. हे बघा हा डेटचा कॉलम, हा पर्टिक्युलरचा कॉलम, हा याचा कॉलम दाखवा बँक अकाउंट, हे डिस्काउंट, आणि हा कोणता? कॅश अकाउंट म्हणजे कॅश अमाऊंट. हा पुन्हा डेट, पर्टिक्युलर, बँक, डिस्काउंट आणि कॅश अमाऊंट. म्हणजे अशा पद्धतीची तुम्हाला आखणी करायची आहे त्याची. वरती दाखवायचा आहे कॅश ट्रिपल कॉलम कॅश बुक. वरती काय दाखवायचं? ट्रिपल कॉलम कॅश बुक. संपलं. साधं आणि सोपं होतं म्हणून मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगितलं. तुम्ही ते बघून घ्या. आहे तुम्हाला आपल्या लेक्चर मध्ये आहेतच ट्रिपल कॉलम कॅश बुक शिकवलेले आहे. त्याच्यावरती जा, सर्च करा ट्रिपल कॉलम कॅश बुक, पडळकर सर, जनरल एंट्रीज येऊन जातील, काहीच हरकत नाही. ओके मित्रांनो, समजलं? त्यानंतर पाहता आता आखणी केलेली आहे. क्वेश्चन क्रमांक 3 म्हणजे आपला क्वेश्चन क्रमांक 2 ए आणि बी. तर तुम्हाला क्वेश्चन क्रमांक 2 च्या बी मध्ये बी आणि त्याच्यानंतर झाला आपला और सी पण झाला. डी मध्ये तुम्हाला ते ट्रिपल कॉलम कॅश बुक सांगितलेलं होतं ते झालं. आणि बघा आता क्वेश्चन क्रमांक सेक्शन बी. सेक्शन काय आहे? बी. आता हा जो येत असतो हा सेक्शन येतो तुम्हाला. सेक्शन बी कोणता आहे बेटा? सेक्शन बी. सेक्शन बी च्या ए मध्ये सुरुवातीला 7 मार्काला दिलेला त्यांनी. सुरुवातीला ए मध्ये एक्सप्लेशन द कॉन्सेप्ट ऑफ द अकाउंटिंग इन डिटेल्स. म्हणजे अकाउंटचे तुम्ही डिटेल्स सांगा. अकाउंटचे काय सांगा तुम्ही? डिटेल्स कोणकोणते आहेत म्हणून. तर तुम्ही सांगू शकता रूल्स वगैरे अमके, म्हणजे रूल्स सांगू शकता. त्यामध्ये सुरुवातीला अकाउंट काय असते ते पण सुद्धा तुम्ही सांगू शकता. तुमच्याकडे थिअरी अवेलेबल असणारच. त्यानंतर त्यांना ऑर मध्ये दिलेलं राईट अ टाइप ऑफ द अकाउंटिंग विथ द एक्सप्रेशन ऑफ द गोल्डन रूल्स. तर गोल्डन रूल्स मी सुरुवातीला तुम्हाला आपलं जे लेक्चर आहे सुरुवातीचं ते फर्स्ट नंबरचं लेक्चर ते सुरुवातीला दिलेलं आहे. मी तुम्हाला पूर्ण एक व्हिडिओ आहे त्याच्यावरती पूर्ण तुम्हाला गोल्डन रूल्स हे समजून सांगितलेलं आहे. व्हॉट द काउन्सिल अँड गोज आउट एक्सप्लेशन्स म्हणजे ऑल द एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट करायचं, ऑल द एक्सपेन्स अकाउंट डेबिट करायचं, ऑल द इन्कम अकाउंट क्रेडिट करायची. त्याच्यानंतर तुम्हाला अजून पर्सनल अकाउंट आहे. कोणतं अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट. प्रॉफिट द गिव्हर आणि प्रॉफिट द रिसिव्हर्स. प्रॉफिट द गिव्हर, प्रॉफिट द रिसिव्हर हे तुम्हाला परचेस आणि सेल मध्ये येत असते. तर तुम्हाला हे उधारीचे ट्रान्झॅक्शन असतात गिव्हर आणि रिसिव्हर मध्ये. तर गोल्डन रूल्स हे सुद्धा मी तुम्हाला फर्स्ट नंबरचं लेक्चर तुम्हाला सर्च करायचं असेल करून घ्या. बीकॉम फर्स्ट सेम NEP
फर्स्ट नंबरचं जनरल एंट्रीज गोल्डन रूल, जनरल एंट्रीज गोल्डन रूल्स म्हणून दिलेलेच आहेत मी तुम्हाला फर्स्ट नंबरला. तेच एक्सप्लेनेशन बघून घ्या आपल्या व्हिडिओमध्ये, तेच आलं की नाही. गोल्डन रूल्स पेपरमध्ये 100% येतात म्हणजे येतातच, आणि हे उद्याच्या पेपरला म्हणजे आता जेव्हाही तुमचा पेपर राहणार आहे तेव्हा तुमचा पेपरला येणारच आहे. त्यानंतर क्वेश्चन 4, क्वेश्चन किती 4. म्हणजेच बघा आता हा क्वेश्चन 4 दिलेला आहे आता तुम्हाला. हा जो पेपर आहे तुम्हाला त्याच्यामध्ये शेवटचा क्वेश्चन क्रमांक 4 हे आहे फायनल अकाउंट. एक एक्झाम्पल किती दिलेला आहे तुम्हाला 2, हे फर्स्ट आणि हे 2. त्यानंतर त्याच्या ऑर मध्ये सुद्धा तेच दिलेलं आहे, फायनल अकाउंट दिलेला आहे बेटा. आता तर तुम्हाला यामध्ये हे जे फायनल अकाउंट दिलेलं आहे तर तुम्ही हे मी तुम्हाला एक सोडून दाखवतो, A B तुम्ही करायचं आहे बेटा. आपले भरपूर 5-6 लेक्चर झालेले आहे फायनल अकाउंट वरती, भरपूर झालेले आहेत, ते बघून घ्या, तेच पाठ करा. 1 2 3 हा ट्रेड अकाउंट असते, प्रॉफिट लॉस अकाउंट आहे, आणि हे काय आहे तुमची बॅलन्स शीट. तर 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर याच्यावरती तुम्हाला दिलेला आहे. याला हेडिंग टाकायचं बेटा, जे काही दिलेलं असेल इन द बुक्स ऑफ मिस्टर कमलेश ट्रेड अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2024, डेबिट बाजू क्रेडिट बाजू. प्रॉफिट लॉस इन द बुक्स ऑफ मिस्टर कमलेश प्रॉफिट लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 30, याला 2 नंबर असते. हा 1 नंबर आहे, हे 2 नंबर आहे, आणि हे 3 नंबर आहे. इन द बुक्स ऑफ मिस्टर कमलेश बॅलन्स शीट खाली याचा बेटा बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2024. ही लॅबिलिटी बाजू आहे, ही असेट बाजू आहे. या बाजूनी लॅबिलिटी असते, त्या बाजूनी असेट असते. असेट म्हणजे पुन्हा वापरण्यात येणाऱ्या असेट, ज्या काही गुड्स वस्तू असतील त्या. बघा ट्रेड अकाउंट आपण पहिले सगळ्यात, माझी शिकवण्याची पद्धत वेगळी आहे. तर मी सगळ्यात पहिले बेटा ऍडजस्टमेंट सोडत असतो. काय सोडत असतो? ऍडजस्टमेंट. एक वेळा ऍडजस्टमेंट सोडवल्यावर मग कोणतंच पद आपलं राहणार नाही तर सगळं बरेच शिक्षक पहिले ट्रेड अकाउंट सोडतील, मग प्रॉफिट लॉस अकाउंट, नंतर मग बॅलन्स शीट. यामध्ये काय होते आपण ते विसरून जात असतो कोणकोणते पद राहिलेले आहेत. इथं आपल्याजवळ विसरायचं कामच नाहीये, बिलकुल अजिबात काम नाहीये. एका लाईन सांगितलं, एका लाईन इथंच चालायचं. बघा आता पहिले ऍडजस्टमेंट बघूया. तुमच्याकडे स्क्रीनशॉट आहेच अवेलेबल, तुम्ही बघून घ्या, तुम्ही त्याच्यावरती काढून घ्या. पेपर पॅटर्न आहे तुमच्याकडे, आता मी दिलेलाच आहे. तर बघा क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे. क्लोजिंग का दिलेला स्टॉक? क्लोजिंग स्टॉक हा 1+3 मध्ये येते, म्हणजे ट्रेड अकाउंट मध्ये येते आणि बॅलन्स शीट मध्ये येते. ट्रेड अकाउंटच्या क्रेडिट बाजूला हा टू क्लोजिंग स्टॉक किती आहे? 84,000. आता मी हे गणित करत आहे. समजा याच्यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक असेल तर गणित येणार नाही. तसं तर गणित आलंच पाहिजे. मी तर बरोबर करतोच. क्लोजिंग स्टॉक याचा आन्सर आपलं बरोबर आलं म्हणजे गणित बरोबर आहे. बघा त्यानंतर डेप्रिशिएशन फर्निचर सांगितलेलं आहे. डेप्रिशिएशन फर्निचर, मग फर्निचर वरती बघा किती दिलेला आहे बेटा? फर्निचर वरती दिलेला आहे 34,000. फर्निचर हे असेट बाजूला मायनस करतात 10%. फर्निचर आहे 34,000, 34,000. डेप्रिशिएशन 10%, 3,400. 10% सांगितलं म्हणजे 3,400 येते. आता हे काय करायचं? मायनस 0 0, 10तून 4 गेले 6 राहिले, चौपट दिला, 4तून 4 गेले 0 आला, आणि हे 3 राहिले. आता हे जे डेप्रिशिएशन आलेलं आहे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचं. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या कुठे लिहायचं आपण? डेबिट बाजूला 2 फर्निचर डेप्रिशिएशन किती? 3,400 झाले. 2 इफेक्ट. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे हे 2 इफेक्ट असतात. प्रत्येक ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट असतात? 2 इफेक्ट असतात. किती? 2. त्यानंतर आउटस्टँडिंग, कोणतंही आउटस्टँडिंग असो त्या एक्सपेन्सेस मध्ये प्लस करायचं. कोणतेही आउटस्टँडिंग असो त्या एक्सपेन्सेस मध्ये प्लस करायचं, आणि कोणतेही प्रिपेड असो त्या एक्सपेन्सेस मधून मायनस करायचं. आणि मायनस केलं तर असेटला लिहायचं, आणि प्लस केलेलं असेल कोणतेही या बाजूला ट्रेड अकाउंट प्रॉफिट लॉस मध्ये तर लायबिलिटीला दाखवायचं. तर बघा आता आउटस्टँडिंग सॅलरी आहे. सॅलरी हे प्रॉफिट लॉसचं पद आहे. सॅलरी कुठचं पद आहे? प्रॉफिट लॉसचं. वरती सॅलरी बघायची किती आहे. मग ट्रायल बॅलन्स मध्ये बघायचं कधी बी सॅलरी आहे याच्यामध्ये 16,000. सॅलरी 16,000, 16,000. 2 आउटस्टँडिंग सॅलरी दिलेली आहे 2,000, 2,000. याची करायची बेरीज, याची काय करायची? 16 2 18, हे 18,000, 16 18. आणि ते इथं लिहायचं आउटस्टँडिंग सॅलरी 2,000.
सेकंड कॉलम मध्ये दाखवायचं. झाले त्याचे दोन इफेक्ट. इकडे लिहिलं प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि इकडे दाखवलं लायबिलिटी बाजूला. आलं का लक्षात? त्यानंतर वेजेस काय दिलेला आहे? वेजेस आहे ट्रेड अकाउंटच्या डेबिट बाजूला. वेजेस कुठे येते? ट्रेड अकाउंटच्या डेबिटला. हे वेजेस वरती बघायचं किती आहे वेजेस? 6000. किती आहे? 6000. हे आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग किती आहे? वेजेस 500 रुपये. प्लस करता 6500. आता हे 500 रुपये इकडे दाखवायचे. वेजेस 500. 500 झाल्या. तुमची ऍडजस्टमेंट समाप्त. इकडे ऍडजस्टमेंट दिलेल्या नाही. आता ऍडजस्टमेंट झाल्या. समजलं? हा. ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट असतात? 2 इफेक्ट असतात. किती इफेक्ट असतात? 2 इफेक्ट असतात. समजून सांगा, लक्ष द्या. रॉयलिटी काय दिलेलं बेटा? रॉयलिटी 1 नंबर मध्ये येते. 2 रॉयलिटीचा 4000. त्यानंतर ड्रॉइंग हे मायनस करतात कॅपिटल मधून. वेजेस झाला आपलं. त्यानंतर परचेस दिलेला आहे. तुमच्याकडे स्क्रीनशॉट अवेलेबल आहे किंवा लिहून घ्या. गणित मी दिलेला आहे. परचेस मधून परचेस रिटर्न मायनस करतात. इथे लिहायचं 2 परचेस. हा स्पेलिंग पूर्ण नाही लिहिल्या, जागा कमी असल्यामुळे, तर तुम्ही ते लिहून घ्या. 2 परचेस रिटर्न मायनस करायचं. काय मायनस करायचं बेटा? रिटर्न. हे परचेस रिटर्न आहे. काय आहे? परचेस रिटर्न. एक पॉईंट तुम्ही बरोबर बघा शांततेत. परचेस मधून परचेस रिटर्न मायनस. तर ट्रायल बॅलन्स मध्ये परचेस हे डेबिट बाजूला असते. कुठे असते? डेबिट बाजूला. परचेस रिटर्नची अमाऊंट क्रेडिट बाजूला असते. परचेस रिटर्नची अमाऊंट कुठे असेल? क्रेडिटला. इकडनं क्रेडिटला असेल आणि परचेसची अमाऊंट इकडनं डेबिटला असेल. कुठे असेल? डेबिट बाजूला. परचेस रिटर्न आहे 3000. किती आहे बेटा? 3000. हे बघा 3000. आता 71 मधून 3 मायनस करा. किती राहतात? तसं नसेल तसं करा. 11 मधून 3 मायनस करा. 11 10 9 म्हणजे हे 8 आणि हे 7. ओके लक्षात? 78 1980 आणि सॉरी चुकलं हे. इथे ते 6 ओके 68,000. परचेस मधून परचेस रिटर्न मायनस. सर मग आता याचे सुद्धा 2 इफेक्ट होतात का? नाही. जे ट्रायल बॅलन्स मध्ये परचेस रिटर्न आणि सेल रिटर्न असेल त्याचे कधीच 2 इफेक्ट होत नाही. त्याचे कधीच 2 इफेक्ट होणार नाही बेटा. हे गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर कॅश हे असेट बाजूला. कॅश कुठे लिहायची? असेटला. आणि याच्यामध्ये बाय आणि टू लिहायचं नाही. कशामध्ये? बॅलन्स शीट मध्ये. हे कॅश 10,000 रुपये. त्यानंतर दिलेला आपल्याला सेल रिटर्न आहे ना? तर सेल रिटर्न सेल मधून मायनस करता. मग सेल क्रेडिट बाजूला बघायचं. सेल पाहून घ्या. क्रेडिट बाजूला सेल दिलेला तुम्हाला 81,000 क्रेडिट बाजूला आहे. हा बेटा. बाय सेल क्रेडिटला दिलेला 81,000 बाय सेल रिटर्न आहे 5,000. मायनस करा. सेल रिटर्न काय करायचे? मायनस. आता हे 80 म्हणजे 80 मधून 75 हे 76 70 लक्षात. 76,000 सॉरी 76,000. 11 मधून 5 गेले 6 राहिले. चौपद्याला 7 राहिले. त्यानंतर बँक हे असेट आहे. बँक काय बेटा? असेट. बँक कुठे दाखवायची? असेट. सेल मधून सेल रिटर्न आपण काय केलं? मायनस. बँक हे असेट आहे. आता मी बोलत आहे, तुम्ही लक्ष द्या. आणि एक पद सांगत आहे तुम्हाला. एका लाईनीत सांगत आहे मी पद्धतशीर. पहिले ऍडजस्टमेंट शिकवल्या. पहिले काय शिकवल्या? ऍडजस्टमेंट. 1 + 2 2 + 3 आहे की नाही? हे लक्ष ठेवता. त्यानंतर इन्शुरन्स प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला एक्सपेन्सेस असतात. इन्शुरन्स काय आहे आपलं? इन्शुरन्स ओके. इन्शुरन्स किती आहे? इन्शुरन्स 1000. इन्शुरन्स 1000 डेबिटला. फर्निचर असेटला लिहिलं. बिल्डिंग असेटला. एक वेळा पद लिहिलेलं पुन्हा लिहायचं नाही. बिल्डिंग 1,20,000. त्यानंतर डेटर्स याच्यामध्ये सन्ड्री डेटर्स ऍड्रेस मध्ये बॅड्रेस वगैरे काय नाही. हे सन्ड्री डेटर्स सन्ड्री डेटर्स 1,00,000 ओके. त्यानंतर बॅड डेप्स हे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला. बॅड डेप्स म्हणजे लोकांना बुडलेला पैसा. हा जो पैसा असतो लोक बुडतात माल सेल केल्यानंतर.
काही ना काही लोक तर बोलवतात. सन्ड्री एक्सपेन्सेस प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला जे बी माल विक्रीवरचे असतात ते सगळे प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला येतात. सन्ड्री एक्सपेन्सेस 3000. त्यानंतर दिलेला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 2. ट्रेड एक्सपेन्सेस तिकडे येतात. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस तुम्हाला अगर फायनल अकाउंटचे व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही फरडकर सर सर्च करा. त्याच्यावरती तुम्हाला बीकॉम फर्स्ट सेमचे एनईपीचे संपूर्ण व्हिडिओ सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत 70 व्हिडिओ प्लेलिस्ट मध्ये भेटतील बेटा. प्लेलिस्ट मध्ये जा, तिथं तुम्ही व्हिडिओवरती बघा मोर दिलेला आहे, मोरच्या खाली व्हिडिओ आहे, व्हिडिओवरती क्लिक करा, प्लेलिस्ट मध्ये जा. प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला सुरुवातीलाच आपल्याला बीकॉम फर्स्ट सेमचे संपूर्ण व्हिडिओ दिसणार आहे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 2000. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा. शेअर सुद्धा करा बेटा. आणि 2 ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक डेबिटला येत असतो नेहमी किरता हा ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक डेबिट बाजूला 24,000. 24,000 ओपनिंग स्टॉक नेहमी करतात डेबिटला. क्लोजिंग स्टॉक ऑसेटला लिहितात आणि इथं क्रेडिट अकाउंटच्या क्रेडिटला. दोन्ही पेट. कॅरेज आउटवर्ड. आउटवर्ड हे प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. आउटवर्ड कॅरेज आउटवर्ड 2. कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड 1600. त्याच्यानंतर दिलेला आहे रेंट. रेंट सुद्धा डेबिट बाजूला, कारण की इथं डेबिटला आहे म्हणून डेबिटला. रिसिव्ड असतं तर क्रेडिटला आलं असतं 1000. त्यानंतर कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड ट्रेड अकाउंटच्या क्रेडिटला 2. कॅरेज इनवर्ड. कॅरेज इनवर्ड 400 400 रुपये. सॅलरी झालं. सॅलरी झालं, पुन्हा लिहायचं नाही. सन्ड्री क्रेडिटर. सन्ड्री क्रेडिटर लॅबिलिटी बाजूला. आता जागा नसल्यामुळे मी एकाच लाईनीत लिहिलं ते 56,000 म्हणजे खाली आहे, परंतु सेल झाला, परचेस रिटर्न झाला. कॅपिटल 2. त्या कॅपिटल शेवटी लिहायचं. कॅपिटल काय करायचं शेवटी लिहायचं. बिल पेबल आणि बँक ओव्हरड्राफ्ट हे लिहून घ्यायचं पहिले. बिल पेबल. बिल पेबल 20,000 20,000. त्यानंतर बँक ओव्हर ड्राफ्ट हे सुद्धा लॅबिलिटीला येत असते 40,000. ओके. त्यानंतर आता इथं लिहायचं कॅपिटल. खाली याचं बेटा कॅपिटल. कॅपिटल किती आहे? कॅपिटल आहे 2,50,000. 2,50,000 आहे ना. त्यानंतर या कॅपिटल मधून DRAWING ड्रॉइंग मायनस करतात. ड्रॉइंग काय करतात? मायनस. मग ड्रॉइंग किती दिलेलं आहे? 10,000. आपलं हे होतं 10,000. 2,40,000 हे मायनस केल्यानंतर 2,40,000 बघून घ्या. दिसत नसेल तर झूम करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघा संपूर्ण व्हिडिओ बघा. त्यानंतर हे झालं, संपलं. आता बघा या बाजूने काहीच नाही आलेलं आहे सध्या. आता आपण काय करूया, सगळ्याची टोटल करूया. आपलं गणित बरोबर आलंच पाहिजे. बघा आता गणित आलं पाहिजे. टोटल सगळ्यांची काय करायची आपल्याला? टोटल करायची आहे. LC देव मोबाईल देव. अरे यार, माझा व्हिडिओ चालू आहे खाली. दादा 5 मिनिटं दे बरं मला मोबाईल. काम आहे. 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं थांबा, मी आलो.
बघा आता आपण याची करणार आहोत बेरीज. काय करणार आहोत बेटा? बेरीज. तर 76,000 आहे की नाही प्लस 84,000 1,60,000 1,60,000 आहे की नाही. हा, ही दोन्ही बाजूला लिहायची. कुठे लिहायची? दोन्ही बाजूला 1,60,000. त्यानंतर इथं 2 ग्रॉस प्रॉफिट म्हणजे हे मोठी आली. हे काय आली? मोठी. आता यांची सुद्धा बेरीज करायची. काय करायची बेटा? यांची बेरीज, डेबिट बाजूची बेरीज करूया आता आपण. डेबिट बघ, क्रेडिट मधून या क्रेडिट मधून डेबिट मायनस होत आहे. काय मायनस होत आहे बेटा? क्रेडिट मधून या क्रेडिट मधून हे डेबिट मायनस होऊन आलेली आहे. म्हणजेच आता आपल्याला हे त्याच्यामधून हे मायनस करायची आहे. मायनस 57,100 म्हणजेच तुमचं नेट प्रॉफिट येत आहे 2 नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट किती येऊ राहिलं? 26,100. हे तुम्ही आतमध्ये लिहायचं या कॉलमला. आणि इथं केलं याचं ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. हे शीट. ओके. हा, हे आता इकडे ट्रान्सफर करायचं. मग बॅलन्स शीट मध्ये दाखवून द्यायचं. तुम्हाला वाटलं तर प्लस करा किंवा तुम्हाला वाटलं तर डायरेक्टली. आता आपण एक काम करू, 2,40,000 इथं दाखवून देऊ. हा, आणि इथं लिहायचं नेट प्रॉफिट. या कॅपिटल मध्ये प्लस करायचं हे तुम्हाला वाटत असेल तर, नाही तर मग डायरेक्टली याचं हे 100. ओके. हा, आता बघा, आता या दोघींची याची बेरीज सारखीच आली पाहिजे आपली. सेम आली पाहिजे. काय आली पाहिजे ती बेटा? सेम. पहिले आपण इकडे लॅबरेटरीची बेरीज करूया. ओके. हा, हे किती आहे? 2,500 प्लस 56,000. हे 56,000 प्लस 20,000 हे प्लस 40,000 प्लस 2,40,000 प्लस 26,100 हे प्लस बेरीज आली 3,00,000
3,84,600. ही या बाजूची बेरीज झाली बेटा. आता त्या असेटची बेरीज बघू आपण. असेटची किती येते 30,600 प्लस 30,600 प्लस 10,000 हे प्लस 40,000 प्लस 1,20,000 है ना प्लस 84,000 प्लस 1 lakhs. बरोबर आली 3,84,600 आणि ही आता करायचं क्लोज. आता काय करायचं तुम्हाला क्लोज. एकदम बरोबर बघा पाहून घ्या बेटा दोन्हीकडची टोटल आलेली आहे सेम. याचा अर्थ आपण जे गणित सोडवलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे. आलं का लक्षात. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचे काढून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. हा पेपर संपूर्ण शिकवलेला तुमच्या मित्रांना सुद्धा भेटला पाहिजे म्हणून सांगतो. परळीकर सर यांना काही विचारायचं असेल तर विचारून घ्यायचं, कमेंट्स मध्ये सांगायचं, बिलकुल बिंदास विचारायचं. काढला का बेटा स्क्रीनशॉट. ओके. 2024चा पेपर आहे NEPचा फर्स्ट सेमचा. आता सुद्धा पुन्हा तुमचे पेपर येतात त्यासाठी आपण पेपर सोडून घेतलेला आहे आणि लेक्चर बघायचे. लेक्चर बघून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.